फार्मर कार्ड जर नसलं हो तर तो पाकिस्तानचा आहे का? नाही ते लय लबाड वकील ते बाकीचं काय काँग्रेस सोडून काही द्या. भाऊ नमस्कार. नमस्कार. आज आपण ससवाडी या गावामध्ये आलेलो आहेत. हे ससवाडी छोटंसं गाव आहे, चळवळीचं गाव आहे. शिक्षणाची आवड असलेलं, माती नाती आणि माणुसकी जपणारं हे छोटंसं गाव. आणि त्या गावामध्ये भाऊशी आज आपण गप्पा मारणार आहोत. भाऊ, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे विचार. की तुम्ही लहान होते हां, तेव्हा तुमच्या गावात ही सडक होती का? नव्हती. नव्हती. मग कुठून माणसं जायची, कशी दळणवळण होतं? आपलं खेड्याचा रस्ता, हां. गाडी रस्ता, बैल रस्ता. बरं. मग एस टी किंवा असे वाहनं काही येत होते का फार तुरळक होती मांजरण्याच्या फाट्यावर. फाट्यावर? बरं. तुरळक. एस टी होती का त्यावेळेस? हो. होती. दिवसातून किती वेळा यायची? आधी लय झालं 4 वेळेस. 4 वेळेस. बस जास्त नाही. बरं. मग हे जे इथून तुळजापूर सोलापूर जाणारा रस्ता होता त्यावेळेस? हा, होता. 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 बाकी अशा माल वाहतूक ट्रका वगैरे तसलं नाही काय? नाही नाही तसलं काय बघायलाच भेटत नव्हतं. ट्रका नव्हत्या, टेम्पो नव्हते, हां. रिक्षे नव्हते, हां. मोटरसायकल नव्हत्या, जीप नव्हत्या नाही. बरं. एखाद्या अधिकाऱ्याची जीप आली तर नजर पडायची. मग किती वर्षापूर्वीचा काळ म्हणायचं? हे चांगलं 55च्या आधीच्या गोष्टी घ्या. बरं. पुढे थोडी प्रगती होत होत एसट्या आल्या, जास्त वाढल्या, बरं. ट्रका वाढल्या. नाही, मग 1955ला म्हणल्यावर तुमचा जन्म कधीचा आहे? 43. 43चा. मग तुम्हाला हे स्वातंत्र्य दिन ते सगळं कळत असेल, स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस. मग तुम्हाला कसं माहीत झालं स्वातंत्र्य मिळाले म्हणून? झेंडा फडकिल्या ना लोकांनी. कुठं फडकीला? पोलीस पाटलाच्या कचेरीवर. कचेरीवर? त्यांची ते आपलं घर असं ना, हां हां. त्याला तर आपली कचेरी समजा. बरं. त्यांच्या घरावर गेला. त्यावेळेस झेंडा त्यांच्या घरावर उभा. हो. हां. पोलीस पाटील कोणत्या तुमच्या गावातले? मांजरशिंदे. मांजर सुमेश होते. आणि पुन्हा ते मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणजे 1948च्या दरम्यान ते त्यावेळेस तुम्ही मग चांगले मोठे असताल ना? कळतंय ना? त्यावेळेस 8-10 वर्ष जास्त ना? खाजगी शाळा असत त्या टायमाला. हां पोलीस पाटलाचा काय सरपंच नव्हते तेव्हा, हां हां. पण पोलीस पाटलाच्या घरावर भेटा. बरं. मग त्या पोलीस कारवाई जे झाल्या निजाम काळामध्ये, हा. त्यातली एखादी कळते का तुम्हाला काही घटना? नाही. काय ऐकलेली त्यावेळेची ऐकून आहे. त्यावेळेची जी काही तुमचे आजी पण जे काही सांगत असतील ना नाही नाही गावात चर्चा, नाही नाही काही मग कसलं काय ऐकलेली त्यावेळेची घटना तुम्ही? फक्त आपल्याला सौतं मिळालं, आपल्याला हा. सौतं मिळालं असं. हां. मग तुमचं शिक्षण काय झालं असेल ना? शिक्षण झालेलं आहे 7वी पर्यंत 7वी पर्यंत. कुठं? मोरगावला. मोरगावला त्यावेळेस शाळा होती का? हो. मग ती कुणी काढलेली शाळा होती? जिल्हा परिषद शाळा होती. सरकारी? हो. मग निजामाचीच असेल ना ती त्यावेळेस? नाही. त्याच्या नंतर स्वातंत्र्य मिळालं 58ला मी 7वीला होतो. असं का? हा. बरं बरं. त्या शाळेमध्ये मी एक हे बघितलं होतं, तसले ते लाकडी पेट्या होत्या, लाकडी पेट्या. ते सूत कातायचं शिकवित होते काय त्यावेळेस? नव्हतं. ते चरखे होते म्हणा त्या शाळेमध्ये. आणून ठेवीत पण नव्हतं का ती. म्हणजे ते विद्यार्थ्याला दाखवायला आणून ठेवीत का ते? दाखवायला. हां. म्हणजे ते महात्मा गांधीने असं सूत विणलं तसं सूत विणलं ते हो. पोराला शिकवायचे ते. हो. पण असं पोराकडून करून घेत नव्हते प्रॅक्टिकल. नाही, नाही. हां. किती शिक्षक होते त्यावेळेस त्या शाळेत? 7-8 होते. 7वी पर्यंत होती का 10वी पर्यंत? 7वी. मग त्यावेळेस असं राजकारणाचं म्हणजे काही तुम्हाला नाद वगैरे होता का काही मला शाळेत? नाद लागला बघा राजकारणाचा 1967 पासून. बरं. 67 पासून पहिली निवडणूक तुम्हाला कळत असेल ना चांगली? पहिली 67ची निवडणूक चांगली केली. 67ची कोण होतं त्यावेळेस उभा? विश्वनाथ दराडे हां. आणि खासदारकीला? राव कदम. आमदारकी आमदारकीला? हां हां खासदारकीला द्वारकादास मंत्री, हां. क्रांतिसिंह नाना पाटील. मग 67ला उभा होते त्यावेळेस. हो. मग तुम्ही प्रचार कोणाचा केला? मी कम्युनिस्टाचा प्रचार. कम्युनिस्ट? हो. कम्युनिस्ट कशामुळं? नाही आपलं काँग्रेस आवडतच नाही. आवडत नाही? हां. बीजेपी? ते बाकीचं काय काँग्रेस सोडून काही द्या, फक्त फक्त काँग्रेस नसावं. काँग्रेस नसावं? बरं बरं. मग नाना पाटलांचा प्रचार केला तुम्ही? हो. हां. मग नाना पाटलाची एखादी सभा आठवती की नाही? सगळ्या सभेला आम्ही ते हे कला पथकच होतं आमचं तुमच्या गावातलं? गावात. मग प्रत्येक ठिकाणी जायचं हो. तुम्ही? जिथं नाना पाटलाची सभा असेल ना हां. तिथं दुपारात जायचं. बरं. मग दिवस मावळचा सुरू करायचा आमचा दिला. हां. मग तुमचं जेवणा खावण्याची सोय कोण करायचं? चावडीत आणून द्यायचे भाकरी. त्या गावातले लोक? हो.
घरी कोणी नव्हतं. म्हणजे तुम्ही प्रचाराला गेल्यावर तुम्ही गावाचंच खायचं, गावातल्या लोकांचंच. हो. मग आता उलट आहे, आता त्या गावाल्याला चारावं लागते खाया प्यायला. हा गावातले लोक काय करी मार्केट एवढात म्हणा आवडीत म्हणा हा तिथं कुणी भाकरी काढून तुम्ही शेंगा पापड्या हातामध्ये हा. आम्ही आपलं तिथेच खाय. किती जण असायचे तुमच्या ह्याच्यामध्ये? 7 जण होतो. 7 जण होते. ढोलकी वाजवायला, तुंतुन खंजिरी, हा. गाणी म्हणायला, मागं जिल वाढायला, प्रचार तसा करायचा तुम्ही, असंच गाणी म्हणून. गाणे म्हणून. मग नाना पाटील त्यांची गाजलेली सभा एखादी कुठली? सगळ्या सभा गाजाजोगच होत्या. बर. नांदराला सभा झाली, चौसाळ्याला सभा झाली, बीडला सभा झाली, हा. नेकनूरला सभा झाली. सगळ्या सभा म्हणजे सभा. बरं, त्या नाना पाटलाला बघायच लोक यायची. नुसतं बघायला? हा, कायला बघायला. तेवढे एवढे फेमस होते त्यावेळेस. पवाड्यात म्हणीत हा. काँग्रेसवाल्यानं उचल तुमचा बॉस, कारण नाना पाटलाचा जबर राहीच का. आहे असं गाणं म्हणायचं. येत आहे तुम्हाला अजून चांगलं? आता कुठलं यायला. हा. तरी अजून काही वळी लक्षात असते ना? तेवढंच आहे. तेवढंच. हा हा हा. काँग्रेसवाल्याने धरणं बांधले शेतामध्ये. हा. ह्याचं कुठं जायचं. हा. आजवर गेलं भांडवलदारा घरी, तसंच या पुढे जायचं. हा, असं गाणं म्हणायचं. अशी गाणी म्हणायची. म्हणजे काँग्रेसवाल्यांनी धरणं बांधले. धरणाची धरणं बांधले देशामध्ये. हा हा. याचं पाणी कुठं जायचं. तर भांडवलदाराच्या आजवर गेलं भांडवलदाराच्या घरी, असंच या पुढे जायचं. बराबर आहे. मग आता इथून पुढं कुणाकडे चाललंय? पण त्या काँग्रेसवाल्यांनी धरणं बांधले, पण आता दुसरे जे सत्तेमध्ये यायला लागलेत ते तर काहीच काय बांधेनात. ते नाल्या बांधेनात, बंधारे बांधेनात, सडकान पुलं. दुसरं काय नाही. मग गरज कोणती? कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, आभा कार्ड, पुन्हा फार्मर कार्ड. अरे कार्डच जो कार्डवाला सरकार आहे. आज मलका साहेबला नव्हतं कार्ड लावलं रे. आणि आमच्या मागच लावलंय कार्ड. बरोबर आहे. म्हणजे जे आतंकवादी आहेत त्यांना कसलंच कार्ड नाही, आणि जे आपलं कष्ट करून खात्यात आहे त्याला कार्ड काढू काढू बेजार केले. मग गरज कोणती? कार्डाची गरज आहे का ह्या धरणाची गरज आहे? धरणाची गरज. मग आता तुम्ही तर त्या काळात प्रचार केला की धरणं बांधले म्हणून. नाही, आता धरणं बांधले होते काही, ते भांडवलदाराच्या हातात. हा, मग आता तुम्हाला पटायला लागलं म्हणायचं. शेवटी तुम्ही जरी म्हणत असले काँग्रेस वाईट आहे, पण शेवटी काँग्रेसने चांगलंच केलं ना. बरं, एखादी सभेमध्ये नाना पाटलाने असं एखादं चांगलं जबरदस्त वाक्य म्हटलं असेल, असं कुठला आहे का? फिटलं म्हणायचं, ह्यांना पैसे देऊ नका, पैसे मागायला धोपटा. कर्ज, शेतकऱ्याचं कर्ज फिटलं असं म्हणायचं. म्हणा. मग ते तर निवडणूक जिंकल्यावर म्हणले होते ना वाटतं? नाही, सभेतच म्हणे, आधीच म्हणायचे. आपल्या गावात आले असतील ना नाना पाटील? आपल्या घरी आलती. घरी आलते? बर बर. माझ्या पाठीवून हात फिरवला, म्हणजे मस्त गाणं. अरे वा. म्हणजे तुम्हाला शाबासकी मिळालेली त्यांची. त्यावेळेस किती वय होतं तुमचं? 67ला? 67ला मी लग्न झालं असेल? पास झालेलं. बरं, काय आंदोलन केले तुम्ही त्यांच्या सोबत काही? केसरबाई सभापती झालती का? 67ला. त्या टायमाला तिने 40 पैसे टॅक्स वाढीला होता. बर. शेतकऱ्यावर, शेतसारा. तर त्या आंदोलनामध्ये ना मार खाल्लेला आहे पोलिसात. बर. कुठं केलं तर ते आंदोलन? पंचायत समितीवर. बर. मग ते पहिलं आंदोलन म्हणायचं तुमचं, मोठं आंदोलन. नाही, नाना पाटलांच्या सोबत एखादं आंदोलन झालं का? नव्हतं. बरोबर आहे. म्हणजे नाना पाटलांच्या सोबत तुम्ही चांगले दिवस म्हणजे काढले त्यावेळेस? पूर्ण ते इलेक्शन होऊस्तोवर मी तिकडेच होतो. बर. घरी कवा आलीच नाही कधी. मग आता तुम्हाला सरकार जे आहे, बीजेपी आवडते का तुम्हाला? आता त्याच्याबद्दल काय सांगता येणार नाही. तुमचं मत काय आहे? सध्या जी काय राजकारण चालू आहे त्याच्याविषयी तुमचं मत काय आहे? ते लय लबाड बोलते. लबाड बोलते जास्त, करते कमी. बघ किती गप्पा हाणते. कर्ज माफ करायचं म्हणायचं, काहीतरी आडवी दांडी घालायची. मग कुणाला मिळावं कुणाला नाही मिळावं. विमा भरा म्हणायचं, ते त्या कंपनीवाल्याला म्हणजे तू 72 तासाच्यात आम्हाला ऑनलाईन कर, डिजिटल. फोन पे डिजिटल, ऑनलाईन. हे बरं काय आम्हाला आऊट करायला समजेल का? ते नाही.
मग विमा भरून घ्यायचा बरोबर, हो पैसे तितके घ्यायचे कचून भरून घ्यायचे. हो आणि मग पुन्हा ऑनलाईन नाही केलं, 72 तासाच्या आत तक्रार नाही दिली, हा कमन नाही केली म्हणून पुन्हा पैसे अडवायचे, आपण द्यायचंच नाही. द्यायचं म्हणजे निमित्त पाहिजे कारण त्यांना. हा, आणि ते वाटून घेते एकामेकाचे. खरं आहे ते. नाही ते आता हे पण करायला लागले बघा. आता ते तुमच्याकडे फार्मर तुम्ही म्हणले ना, आता फार्मर Farmer ID card. कार्ड, हा. ते कार्ड नसलं की म्हणले आता तुम्हाला हे नाही म्हणले काय. पाकिस्तानचा आहे का? हा ना, तसं पाकिस्तानचं तर लय लांबचं. नाही नाही, हा फार्मर कार्ड जर नसलं हो तर तो पाकिस्तानचा आहे का? नाही इथलाच आहे ना. मग त्याचा शेत सारा आहे. अहो त्याची 7-12 हेच मोठं कार्ड आहे ना, अजून काय असं कार्ड तुला काढता. काय पाहिजे ह्यांना? हा नाही पण त्यांना ते नाही पाहिजे ऑनलाईन, ऑनलाईन. डिजिटल, आभा कार्ड, हो फार्मर कार्ड, हा KYC, ती तर दरवर्षीच आहे, वर्षी KYC. दरवर्षीच. मग ह्या शेकऱ्याट्या हा. बरोबर आहे. म्हणजे म्हणजे KYC करायची म्हणजे तुमच्यावर भरोसा नाही ना, कुणाला सरकारला भरोसा नाही तुमच्यावर, आहे का नाही.